लहान मुलांना KFCचे चिकन पॉपकॉर्न, चिकन स्ट्रिप खूप आवडतात. अगदी खायला कुरकुरीत आणि अप्रतिम ज्युसी लागतात. आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की हे KFCवाले काय टाकत असतील, काय यांची सिक्रेट रेसिपी असेल. आज तीच सिक्रेट रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर साहित्याची गरज आहे जे आपल्याकडे अवेलेबल नाही. असं काहीही नाही. अगदी 2-3 साहित्यामध्ये कुरकुरीत, क्रिस्पी आणि तेवढेच ज्युसी तुम्ही इथे चिकन पॉपकॉर्न घरच्या घरी बनवून तयार करू शकता. अगदी चुटकीसरशी तुम्ही बनवाल आणि ते अगदी कमी खर्चामध्ये आणि वारंवार बनवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तर चला पटकन वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथे जवळपास 400 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तुम्ही चिकनच्या दुकानात जाल तेव्हा त्यांना म्हणा की आम्हाला बोनलेस किंवा चिकनचा जो थाई पार्ट किंवा चिकन ब्रेस्ट असतं ना ते मागायचं त्याला. तर जवळपास 400 ग्रॅम मी इथे चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लिंबू आणि मीठ लावून. सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि अशा लांब लांब स्ट्रिप्स त्याच्या कट करून घ्यायच्या. आणि इथे बघू शकता अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये जसा तुम्हाला साईज पाहिजे आहे. शक्यतो पॉपकॉर्न ही मोठ्या साईजचे नाही राहत. याप्रमाणे तुम्हाला पीसेस कट करून घ्यायचे आहेत. चिकनचा पायाचा भाग किंवा चिकन ब्रेस्ट असताना ते याच्यासाठी वापरतात की ते लवकर शिजतं. त्याच्यामध्ये फॅट कमी असतं आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते लवकर कुक होऊन निघतं. त्याच्यामुळे शक्यतो हा पार्ट घेतला तर पटकन आपले चिकन पॉपकॉर्न बनून तयार होतील. तर अशा पीसेसमध्ये बघू शकता मी सगळी चिकन इथे कट करून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे याचं मॅरिनेशन करणार आहोत. रेस्टॉरंट आणि KFC सारख्या ठिकाणी ना ते विनेगरचा वापर करतात. जनरली आपल्या घरांमध्ये विनेगर अवेलेबल नसते. मग त्याच्यासाठी मस्त पर्याय म्हणजे लिंबू. तर 1 लिंबू इथे मी स्क्वीज करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि साधारणतः पाव टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मसाला तो म्हणजे बघू शकता मी इथे कायाचा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा इथे पेरी पेरी मसाला वापरू शकता. हा जर एक मसाला तुम्ही इथे टाकाल ना तुम्हाला वरून तिखट घालायची गरज ना मीठ घालायची गरज ना कोणतंच साहित्य घालायची गरज. बस हा पेरी पेरी मसाल्याचा जवळपास 10 ग्रॅमचा हा पॉकेट आहे तो आणायचा. याच्यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित सगळं चिकनमध्ये त्याला कोट करून घ्यायचं. काल बऱ्याच फास्ट फूडमध्ये हा पेरी पेरी मसाला वापरला जातो. खास विशेष करून पोटॅटोचे जे स्नॅक असतात त्याच्यामध्ये. तर हा मसाला आपण घरी देखील बनवून तयार करू शकतो. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर सगळं चिकन इथं मॅरिनेट झालेलं आहे. आता याच्यावर एखादी प्लेट झाकून साधारणतः 15 ते 20 मिनटासाठी याला असंच रेस्ट व्हायला सोडून द्यायचं. 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता छान आपलं चिकन इथे मस्त मुरून तयार आहे. चिकनच्या आतपर्यंत मसाला मुरलेला आहे. चला आता फ्राय करून घेऊया. तर त्याच्यासाठी एक असा मोठा बाउल घेऊया आणि भरपूर असा मैदा घेऊन घेऊया. आता इथे मी मैदा मोजून वगैरे घेतलेला नाही. साधारणतः 1 वाटीच्या जवळपास हा मैदा आहे. चवीपुरतं पाव चमचा याच्यामध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थित मीठ या मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडं मिठाचं प्रमाण मला कमी वाटलं. आणखी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या की KFCपेक्षाही भन्नाट तुम्ही येथे चिकन पॉपकॉर्न बनवून तयार कराल. तर दुसरा आणखी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चिल्ड वॉटर अगदी थंडगार पाणी आपल्याला अर्धा बाउलच्या जवळपास घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे एखादी अशी चाळणी असेल तर तीसुद्धा घ्यायची आहे. त्याचा वापर तुम्ही समोर बघणारच आहात की कशासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. तर चिकन एकदमच सगळं आपल्याला या मैद्यामध्ये कोट करायचं नाही. बॅचेसमध्ये आपण ती कोट करून घेणार आहोत. 10-10, 12-12 पीस असे घ्यायचे आणि व्यवस्थित या मैद्यामध्ये पीसेसला कोट करून घ्यायचं. असं तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सारखं याला असं डीप करत राहायचं मैद्यामध्ये जेणेकरून त्याचं वरचं जे कोटिंग असतं ना ते एक लेअरिंग तयार होते. आता या चाळणीचा वापर कसा की याच्यामध्ये आपण हे पीस घालूया आणि जो एक्सेस उरलेला मैदा आहे तो असा चाळून घेऊया आणि थंडगार पाण्यामध्ये या पीसेसला आता टाकूया आणि टाकल्या लगेच ह्या पाण्यामधून आपल्याला हे पीसेस बाहेर काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघितलं असेल KFC सारख्या ठिकाणी एक चिकनच्यावर हार्ड कुरकुरीत लेअरिंग तयार होते, क्रिस्पी अशी लेअरिंग तयार होते. तर त्याचं सिक्रेट हेच आहे. पटकन थंडगार पाण्यातून काढल्यानंतर परत याला मैद्यामध्ये डीप करायचं आणि व्यवस्थित आणखी याला मैद्यामध्ये मस्त कोट करून घ्यायचं. थंडगार पाण्यामध्ये याला डीप केल्यामुळे याच्यावर मैदा कोट होण्यास मदत होते आणि एक छान लेअरिंग त्या पीसेसच्या वर येते. इथे बघू शकता असं टेक्स्चर तुमच्या पीसेसला आलं पाहिजे. छान असं व्यवस्थित त्याला मैदा बाइंडिंग झाला पाहिजे.
मैद्यामध्ये पीसेस असं कोट करत असताना सतत त्याला असं मैदा लावून घ्यायचा, घाई करायची नाही. तर बघू शकता छान लेअरिंग आलेली आहे. आता हे पीसेस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. फ्राय करण्याअगोदर कोणाकोणाला KFCची फ्राय चिकन किंवा हे फ्राईड पॉपकॉर्न आवडतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला ही रेसिपी घरी ट्राय करायला आवडेल तेही सांगा. तर बघू शकता मस्त इथे मैदा छान व्यवस्थित कोट झालेला आहे. आता ही पहिली बॅच फ्राय करून घेऊया. अगदी कडकडीत आपल्याला इथं तेल हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. अगदी धुवाधार त्याच्यामधून वाफ निघायला हवी आणि बघू शकता याप्रमाणे तुम्हाला दूर दूर असे चिकनचे पीसेस तेलामध्ये फ्राय करायसाठी टाकायचे आहेत. एकदमच पूर्ण पीस एका वेळेस टाकून न देता असं एक एक करून पीस तेलामध्ये सोडायचं आणि तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यामध्ये डिस्टन्ससुद्धा असायला हवं. एकदम चिपकून ते टाकायचे नाही, नाहीतर ते नरम पडतील. हाय फ्लेमवर 1 ते 1.5 मिनटं याला फ्राय केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्या दरम्यान ठेवायची आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत ही चिकन चांगली फ्राय करून घ्यायची. मधामधात त्याला आलटत पालटत राहायचं. बघू शकता किती छान आणि मस्त गोल्डन याला कलर आलेला आहे आणि एकदम अशी हार्ड आणि क्रिस्पी कोटिंगसुद्धा आलेली आहे. महत्त्वाची टीप म्हणजे 10-10, 12-12 पीसेसच्या बॅचेसमध्येच मैद्यामध्ये त्याला कोट करत जायचं आणि अशाच बॅचेसमध्ये त्याला फ्राय करत जायचं. वाव, जबरदस्त, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्त इथे आपले KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न बनून तयार आहेत. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की तेलामध्ये फ्राय केल्यानंतर चिकनचे पीस व्यवस्थित शिजल्या जात नाही. असं काहीही होणार नाही. तुम्ही चिकन ब्रेस्ट किंवा चिकन थाय जर वापरला ना, बोनलेस चिकन, बघू शकता अगदी आतपर्यंत मस्त हे पीसेस शिजले जातात आणि एकदम ज्युसी. कितीही वेळ जरी हे चिकन पॉपकॉर्न असेच राहिले ना तरी ते नरम पडणार नाही, तेवढे ज्युसी आणि क्रिस्पी लागतील. या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि त्यांना खुश करा. माझा नेहमीच प्रयत्न असतो कोणताही पदार्थ किचकट न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवण्याचा. जर आजची माझी KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्नची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा.